प्रभादेवीच्या वॉर्ड क्रमांक 194 मधून समाधान सरवणकर यांचा पराभव झाला। यासाठी त्यांनी भाजपला जबाबदार धरलाय। त्यावर आता भाजपने त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। भाजपच्या दादर प्रभादेवी भागातील स्थानिक नेत्या अक्षता तेंडुलकर यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। समाधान सरवणकर यांनी दाखवलेले व्हॉट्सअप चॅट सध्या व्हायरल झाले आहे। सरवणकर कुटुंबाचं काम करू नका असा उल्लेख आहे। याच चॅटवरून भाजप आक्रमक झाली असून आता ते सायबर सेलकडे तक्रार करणार आहे। माहीम विधानसभेमध्ये शिवसेना भाजप महायुतीचं चांगल्या प्रकारे या महानगरपालिकेत काम झालं। जुने जे भाजपचे जे पदाधिकारी आहेत ह्यांनी चांगल्या प्रकारे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला साथ दिली आणि हे कोणापासून लपून राहिले नाही, ते आमच्यासोबत होते, आमच्यासोबत काम करत होते। पण एक ह्या परिसरामध्ये एक टोळी एक आहे जी वारंवार आपल्या सीट्स किंवा फक्त शिवसेनेच्या नव्हे तर महापालिकेत एक नवीन आम्ही गोष्ट बघितली की भाजपच्या सीट देखील पाडण्यासाठी ही टोळी कार्यरत काम करत होती। आज पदाधिकारी जे आमच्या सोबत होते त्यांना दम दिला जात होता। सर्वप्रथम मी समाधानला धन्यवाद म्हणेल। हा विषय त्यांनी काढला त्याच्यामुळे जे खरं फॅक्ट आहे लोकांसमोर आणि आपले पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्यापर्यंत जाईल का। म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये आज भाजपची ताकद आहे। ज्या दिवशी आपल्याला कळलं की सगळे वॉर्ड म्हणजे शिंदे गटाला देत आहेत तर आम्ही एक सेकंडला पण असा विचार नाही केला आपल्याला काम नाही करा। आपला प्रत्येक पदाधिकारी मन लावून काम करत होते। प्रत्येक विधानसभे प्रत्येक वॉर्डमध्ये तुम्ही त्यांच्या फेसबुक त्यांचे इन्स्टा चेक करा, त्यांच्या आजूबाजूला फक्त आणि फक्त भाजपवाले होते। आणि ते त्याच टाईमला 182 वॉर्डमध्ये जिथे भाजपचा कॅन्डिडेट होता तिथे त्यांच्याकडून एक सिंगल कार्यकर्ता काम करत नव्हतं शिंदे गटातला, फक्त आपले लोक काम करत होते। ह्याचा अर्थ काय? म्हणजे तुम्हाला भाजपला वापरून घ्यायचे। जेव्हा तुम्ही पडला आज तुम्ही निवडून आला असता तर क्रेडिटला भाजपला दिले असते का? नाही दिले असते।